बीडमधील महादेव मुंडेंच्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। महादेव मुंडेंचा गळा कापून त्यांची हत्या करण्यात आलेली होती असं आता शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालंय। महादेव मुंडेंच्या गळ्यावरती 20 सेंटीमीटर लांब, 8 सेंटीमीटर रुंद आणि 3 सेंटीमीटर खोल असे वार करण्यात आलेले होते। महादेव मुंडेंच्या गळ्याजवळील मांसाचा तुकडा गायब होता असं देखील या शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालंय। महादेव मुंडेंनी जीवाच्या आकांताने शेवटपर्यंत प्रतिकार केल्याचं देखील यातून स्पष्ट होत आहे। माझी एवढीच मागणी आहे की याच्यामध्ये वाल्मीकरणला तत्काळ पीसीआर मध्ये घेतलं पाहिजे एसपी सरांनी, कारण बंगल्यावर फोन आला तपास थांबविला म्हणलेले आहे, त्यामध्ये वाल्मीकरांनीच फोन केला का तपास थांबविला, मग डायरेक्ट ह्याच्यामध्ये जे आहेत भावड्या कराड त्याच्या नावे 12 गुंठे जागा आहे, म्हणजे जो माझा नवरा घेत होता जागा ते तात्काळ भावड्या कराडनी घेतली आहे, आणि श्री कराड आणि गोट्या गीते आणि राजा फड या सगळ्यांचा पीसीआर घेतला पाहिजे आणि आरोपींना तात्काळ अटक केलं पाहिजे एसपी सरांनी। म्हणजे आता जन आक्रोश जे आहे तो जन आक्रोश यांनी थांबविला पाहिजे, तात्काळ आरोपी अटक केले पाहिजेत। हे काल एसआयटी नेमण्यात आलेली आहे, पण ही जी काय महादेव मुंडे प्रकरणात एसआयटी नेमलेली आहे ही एसआयटी मध्ये IPS अधिकारी पाहिजे। ही एसआयटी मध्ये खालच्या दर्जाचे अधिकारी नको, कारण IPS पण प्रॉम्प्ट अधिकारी पाहिजे, एकदम चांगला अधिकारी पाहिजे, त्याची पार्श्वभूमी चांगली पाहिजे। कारण ह्याच्या अगोदर जे IPS अधिकारी महादेव मुंडे खुनाचा तपास करत होते त्यांच्या पण भूमिकेवर सर्व जनतेने व प्रसारमाध्यमातून प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत। ते इथून बदली करून गेले असते, पण त्यांनी पण मागच्या 6 महिन्यात कोणताही तपास केला नव्हता।